मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेअर मार्केटमधून आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होता येईल. शेअर मार्केटमध्ये जर पाहिलं आपण मेजर तर पैसे कमवण्याचे दोन मेन प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे ट्रेडिंगद्वारे आपण पैसे कमवू शकतो आणि दुसरा प्रकार म्हणजे इन्व्हेस्टमेंटद्वारे आपण पैसे कमवू शकतो. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे माध्यम आहेत. आता आपण ट्रेडिंगबद्दल पाहूयात. आता ट्रेडिंग जर पाहिलं आपण तर ट्रेडिंगमधून आपण दररोज पैसे कमवू शकतो, आपण दर महिन्याला पैसे कमवू शकतो. अशा पद्धतीने ट्रेडिंगमधून आपण आपल्या महिन्याचे खर्च भागवण्यासाठी किंवा मंथली इन्कमसाठी लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतात. आता आपण ट्रेडिंगमध्ये जर पाहिलं तर ट्रेडिंगचे प्रकार आहेत स्कॅल्पिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग अशा ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता स्कॅल्पिंग ट्रेडिंग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं डिटेलमध्ये की बाबा काही मिनिटामध्ये ट्रेड करून एक्झिट व्हायचं. इंट्राडे म्हणजे एक दिवसामध्ये साधारणतः ट्रेडिंग करून बाहेर पडायचं. स्विंग ट्रेडिंग म्हणजे साधारणतः आठवड्याभरामध्ये आणि पोझिशन म्हणजे साधारणतः महिन्याभरामध्ये ट्रेड आपण घेऊन मार्केटमधून एक्झिट व्हायचं. आता ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. टेक्निकल ॲनालिसिसवरती आपली कमांड असणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स, सपोर्ट, पॅटर्न, इंडिकेटर्स ह्याचं डिटेल नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी, एक खूप युक्ती आपली एक स्ट्रॅटर्जी म्हणू शकतो, एक योजना आपली पाहिजे आणि आपल्याकडे डिसिप्लिन खूप गरजेचं असतं आपल्याला ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. आपण जर पाहिलं तर ट्रेडिंगमध्ये 90% जास्त लोक ट्रेडिंगमध्ये लॉस करतायत सध्याच्या आपण जर कंडिशनप्रमाणे जर पाहिलं. पूर्वी हे लॉस करणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं पण आता हळूहळू प्रोफेशनल ट्रेडिंगचं प्रमाण मार्केटमध्ये वाढलेलं आहे. लोक प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये काम करतायत. त्याच्यामुळे आता 10% आसपास ट्रेडर मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत आणि 90% ट्रेडर मार्केटमध्ये पैसा लूज करतायत. दुसरा प्रकार पैसे कमवण्याचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट जो व्यक्ती करतो तो दर महिन्याला पैसे कमवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली जात नाही. इन्व्हेस्टमेंट केली जाते आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी, आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी, आपल्याला मोठी वेल्थ क्रिएट करण्यासाठी, आपले मोठे गोल्स कंप्लीट करण्यासाठी किंवा मला 5 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, 10 वर्षानंतर मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, XYZ आपले जे काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, मला रिटायरमेंट नंतर मला 1 कोटी 2 कोटी 5 कोटी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींच्या प्लॅनिंगसाठी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट केली जाते. इन्व्हेस्टमेंट ही मिनिमम कमीत कमी 3 ते 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करावी आणि 10, 15, 20, 30 वर्ष जर केली तर ते आणखीन उत्तम. पण मिनिमम 3 ते 5 वर्ष कमीत कमी आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. इन्व्हेस्टमेंटमध्ये फंडामेंटल ॲनालिसिसचा स्टडी खूप गरजेचा असतो मित्रांनो. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्यासाठी आणि ज्या काही आपण कंपन्या सिलेक्ट करतो तर त्याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे फंडामेंटल ॲनालिसिसद्वारे. मग त्याच्यामध्ये कंपनीची मॅनेजमेंट चांगली पाहिजे, कंपनीचे प्रोडक्ट चांगले पाहिजे, कंपनी कर्जमुक्त आहे का, कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो 15% जास्त आहे का, कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो 20% जास्त आहे का, प्रमोटरचं होल्डिंग 50% जास्त आहे का, नेट प्रॉफिट मार्जिन 10% जास्त आहे का, कंपनीची सेल्स ग्रोथ दरवर्षी 15% जास्त आहे का. असे काही 8 ते 10 पॉईंट आपण मित्रांनो चेक करणं हे आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास करायचा नसेल तर आपण डायरेक्ट निफ्टी बीज नावाचा आपला ETF आहे निफ्टी बीज. निफ्टीमधल्या टॉपच्या 50 कंपन्यांचा ॲव्हरेज काढून निफ्टी बीज जो आहे त्याचा ॲव्हरेज 50 कंपन्यांमध्ये तुमची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होते. अगदी तुम्ही 500, 1000, 2000 पासून दर महिन्याला निफ्टी बीजमध्ये डायरेक्ट भारतातल्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये निफ्टी बीजद्वारे देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग तुम्हाला काही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करायची मित्रांनो गरज नाही आहे. पण ते फंडामेंटल ॲनालिसिसचा अभ्यास करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लॉंग टर्ममध्ये रिटर्न कमवू शकता. दर 5 वर्षात तुमचे पैसे डबल होऊ शकतात. आणि सेफमध्ये आपण जर पाहिलं तर बँकेमध्ये आता साधारणतः 13, 14, 15 वर्ष लागतात पैसे डबल व्हायला. पण शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे 15 वर्षात म्हणजे 5 वर्षात जर डबल झाले तर तुमचे पैसे 10 वर्षात 4 पट होतील आणि 15 वर्षात परत ते 4चे 8 पट होतील. म्हणजे तुमचे बँकेमध्ये 1 लाखाचे 2 लाख व्हायला 15 वर्ष लागतील. पण तुमचे हेच शेअर मार्केटमध्ये 1 लाखाचे 8 लाख होतील 15 वर्षामध्ये. म्हणजे 1 लाखाचे 2 लाख कुठं आणि 8 लाख कुठं हा फरक तुम्हाला इक्विटीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये आणि सेफली मित्रांनो तुम्हाला हा बेनिफिट शेअर मार्केटचा होऊ शकतो. थोडासा तुम्ही अभ्यास करून जर डिसिजन घेतला आणि थोडंसं डायव्हर्सिफाय करून स्वतःला चेंज केलं. तुम्ही पाहिलं जो इन्व्हेस्टर ॲव्हरेज 3 ते 5 वर्ष शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो असे 99.99% इन्व्हेस्टर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये इक्विटीमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही बघा इथं खात्रीचं प्रमाण जास्त आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर. तर एक 80-20चा रूल नेहमी लक्षात ठेवायचा की 80% अमाऊंट आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करावी आणि आपण 20% अमाऊंटवरती ट्रेडिंग करायला सुद्धा हरकत नाही आहे. पण 80% इन्व्हेस्टमेंट ही आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्येच केलेली आपल्यासाठी बेटर राहील. अशा पद्धतीने आपण जर आपलं फंडचं अलोकेशन केलं
तर आपण ट्रेडिंगमधून आणखीन शेअर मार्केटमधून चांगल्या पद्धतीने मित्रांनो पैसे कमवू शकतो. मला फ्रँचायझी घ्यायची असेल भारतीय शेअर मार्केटची आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही फ्रँचायझी घेऊन बिझनेस स्टार्ट करू शकता. आणि आपल्याकडे शेअर मार्केटचे वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, तर तुम्ही शेअर मार्केट शिकून देखील मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम करू शकता. तुम्हाला मला 1 to 1 माझ्याशी भेटायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि काही डाऊट असेल तर लगेच 70 57 10 10 10 या नंबरवरती मित्रांनो कॉल करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तुमचा टॉपिक मला सजेस्ट करा की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा, असं काय असेल तर मला कमेंट करून सांगा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.